भंडारा जिल्ह्यातील भाजी बाजारामध्ये भाजीपाल्यांचे दर हे घसरतानाचं चित्र पाहायला मिळते। थंडीची चाहूल लागली आहे आणि भाजीपाला उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। भाज्यांचे दर घसरल्यानं भाजी विक्रेते सांगता आहेत आणि गेल्या काही दिवसात भाजीपाल्याचे दर हे जास्त होते, मात्र आता थंडीमुळे घसरलेत। आधीच शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आणि अशाच थंडीमुळे भाजीपाल्याचे दर घसरल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतेत सापडलाय असं चित्र आहे। भंडारातील भाजी बाजारातलं हे चित्र आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। थंडीची चाहूल वाढत आहे, त्याप्रमाणे भाजी मार्केटमध्ये जर बघितले असेल तर भाजीचे भाव सुद्धा वधारल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळत आहे। मी सध्याच्या घडीला भंडारा जिल्ह्यातील बीटीबी भाजी मार्केटमध्ये आहे। भंडारा शहरामध्ये हा बीटीबी भाजी मार्केट आहे आणि खरं जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जिल्ह्याभरातील शेतकरी बांधव आपला माल इथे विकायला येत असतात आणि इथूनच खऱ्या अर्थानं जिल्ह्याभरात वेगवेगळ्या तालुका स्थानावर एका अर्थानं संपूर्ण भाजीपाला हा विक्रीला जात असतो। एकंदरीत जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी आहे। एकंदरीत जर बघितलं असेल तर टमाटर असेल, शेंगा असतील, वांगे असतील यांचे भाव सगळ्या मोठ्या प्रमाणात आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्राहक आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे सध्याच्या घडीला भाजी मार्केटमध्ये रेट आला आपण ठोक मार्केट आहे, कशा प्रकारे सध्याच्या घडीला भाजीचे भाव आहेत? पूर्वी तर भाजीपाल्यांचे रेट गगनाला भिडलेले होते, परंतु आता जसजशी आवक आणि वातावरणामध्ये चेंज म्हणजे हिवाळा सुरू झालं की भाजीपाल्यांचं उत्पादन हे जास्त होत असते आणि त्यामुळे आज जे भाव आहेत शेतकऱ्यांचं ते भाव एकदम कमी झालेले आहेत। 30 रुपयापासून 10 रुपये भाजीपाला वगैरे सगळंच आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। वांग्याचे रेट 30 रुपये आहेत, टमाटरचे रेट 30 रुपये आहेत, पालक असेल, सांबार असेल आणि मेथी चवळी असेल हे याचेही भाव 10 रुपयाप्रमाणे सुरू झालेले आहेत। एकंदरीत शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नाही आहे, परंतु वातावरणामुळे हे सगळं शेतकऱ्यांना पडीत ठेवण्यापेक्षा फुल नाही फुलाची पाकळी म्हणून शेतकरी या मार्केटमध्ये आणत असतात आणि या ठिकाणी आवक खूप मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी या ठिकाणी विक्रीला आणत असतात। आपण बघू शकता की शेतकऱ्यांना परवडणाऱ्या तारखेने आपण जर बघितलं असेल तर पालेभाजीचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत, त्यामुळे कुठेतरी याचा फटका सामान्य शेतकऱ्याला बसत आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात बीटीबी भाजी मार्केटमध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। तेजस मोहतुरे, एनडीटीव्ही मराठी, भंडारा।